यंदाच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात खतांचे बियाण्याचे दर वाढलेले आहेत. त्यामुळं शेतीचा खर्च जो आहे तो वाढलेला आहे, उत्पादन खर्च. या संदर्भात आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. बाबा, सध्या खतांचे आणि सोयाबीनच्या बियाण्याचे वगैरे दर वाढलेले आहेत. कसं काय, परवडतंय का सगळं? नाही, परवडणं झालं साहेब, परवडणं लय महागाई झाली. युरिया खतात 250ला द्यायले आणि पोट्याच कोत 800ला दिले. मला गरीबाला काय करावं काय नाही सांगा, मला काय करावं गरीबानं. DAP आणि युरिया भेटते का पण आता? नाही, ते भाव लय म्हणजे 1,500 एक, हे 2,000 एका पोत्याला म्हणलं DAP ला, आणि त्या पोत्याला 1800 म्हणलं. कशाच्या? 1000ला 1800ला म्हणलं पोत. मग मला पूर्ण मी हलके 2 पोते आणले उसाला टाकायला, हलके आणले 2. काय करावं, लय महाग द्यायले साहेब, महागाई झाली. अच्छा, शेतीला परवडत नाही, ऍक्च्युली खूप महागाई झाली असं सांगितलं जातंय. प्रशासन असं म्हणतंय की DAP आणि युरियाचा तुटडा आहे. अशा संदर्भात आम्ही विचारलं असता ते म्हणतायत की DAPचा आणि युरियाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि त्यामुळे शेतीची पोत खराब होते. त्यामुळे याला पर्यायी खतं वापरली गेली पाहिजे. आमच्या नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर साहेबांनी आदेश काढून किंवा माहिती सांगून की यावर्षीची परिस्थिती एकंदरीत आमच्या लक्षात आणली, अल निनोचा प्रभाव शेतीचा आणि खताची टंचाई पण आहे. कलेक्टर साहेबांना माहीत आहे. शेतकऱ्याची मागणी प्रामुख्याने युरिया आणि DAP कडे असते. युरिया का वापरतात? युरिया एक स्वस्तामध्ये मिळणारं 266 म्हणजे 300 रुपयाच्या मध्ये मिळणारं पोतं आहे आणि महागडीचे खतं शेतकरी टाकू शकत नाहीत. एकतर सगळं पावसावर आणि निसर्गाचा साथ नाही याच्यावर अवलंबून आहे शेतीचा खर्च. आणि खतावर जर आम्ही 2,000-2,500 रुपये खताचे रेट झाले तर तेवढे महागाचे खतं टाकून आम्हाला उत्पादन याची शाश्वती नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, कलेक्टर साहेबांच्या म्हणण्याला आम्हीच हे करतो, त्यांना सपोर्ट करतो. त्यांचं बरोबर आहे की आपल्या जमिनीमध्ये खतं वाढले तर म्हणजे खतं फिक्स झाले तर जीवाणू खतं वापरा तुम्ही, रायझोबम, PSB, KSB ते सर्व ते आम्ही वापरूत. पण आमचा दुसरा एक प्रश्न आहे की त्याच्यापासून उत्पादन किती निघते. मोदी सरकार म्हणतात की उत्पादन दुप्पट निघायला पाहिजे. आमचं उत्पादन का दुप्पट झालं नाही, पण उत्पादन खर्च मात्र दुप्पट झाला. मग जर त्याच्यातून आमच्या मूलभूत गरजा जर शेतीतून पूर्ण होत नसतील, मुलांचा शिक्षणाचा खर्च, आईवडिलाचा दवाखान्याचा खर्च आणि इतर आमच्या गरजा, मग माणूस म्हणून जगायला आम्हाला 4 पैसे पण लागतात ना. निव्वळ शेतीतून खायापुरतं उत्पादन घेतलं तर आज जगणं शक्य आहे शेतकऱ्याला. मी मागच्या 25 वर्षापासून शेती करतो, अजूनही मी तोट्यात आहे. मी भरपूर प्रयोग केले, पण शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. हे गणित अजून मला सुटलेलं नाही. जीवामृत किंवा 0 बजेट शेती वगैरे हे जे प्रयोग होतात त्याच्यामध्ये उत्पन्न किती होतं साधारणतः? उत्पादन तेवढं काय जास्त होत नाही, आपल्या कुटुंबापुरतं उत्पादन होतं त्याच्यामध्ये. कारण कसं, मार्केटला आज सुटसुटीत चांगला भाजीपाला किंवा चांगलं पीक आलं तरच त्याची मागणी असते. दिसायला चांगलं पाहिजे, मार्केटला विकल्या जाते, नाही तर मार्केटला कुणी खरेदी करत नाही. आमच्या पुरतं उत्पादन होते, आम्ही आमच्या स्वतःपुरतं ते करत आहोत. पण बाहेर विक्रीसाठी जर म्हणलं तर आम्हाला 4 पैसे लागतात ना. व्यवहार कसा चालवायचा आम्ही? रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात जे मानवी जीवनावर सुद्धा परिणाम होताना सांगितलं जातंय. जे काही आपण औषधं वापरतो त्यामधून कॅन्सरची भीती सुद्धा व्यक्त केली जाते. मग शेतकरी म्हणून तुम्ही त्या सगळ्याकडे कसं बघता? नाही, रासायनिक खताचा किंवा कीटकनाशकाचा अतिरिक्त वापर करणं हे आरोग्यास हानिकारक आहे, हे आमच्याही लक्षात आलंय. आपण आता प्रामुख्याने बघता की लहान मुलीमध्ये सिझरिंगचं प्रमाण वाढलंय, मुलांचे 5वी-6वीला केस पांढरे व्हालेत, काम करण्याची क्षमता कमी झाली. रासायनिक खताचे आणि याचे परिणाम आहेत. पण ते आणलेत कुणी? हे फवारणीची औषधं आणलेत कुणी किंवा रासायनिक खतं आणलेत कुणी? सरकारनं आणलेत, सरकारने त्याला दिलं. जर आमचा शेतकरी जीवन ठेवला असता, शेतकरी जगला असता पारंपरिक पद्धतीनं आणि आम्हाला 4 पैसे मिळाले असते तर आम्ही तो करू शकलो असतो. उत्पादन करायचा अधिकार आहे आम्हाला, भाव ठरवायचा आणि विक्रीचा अधिकार नाही आम्हाला. आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात ही जी काही रासायनिक औषधं आणली ती कुणा आणलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्याचे परिणाम जे आहेत ते आता होत असले तरी उत्पादन काढणं महत्वाचं आहे. उत्पादन निघालं तरच शेतकरी जगेल, अशा पद्धतीचं मत जे आहे ते शेतकऱ्यांनी इथं व्यक्त केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, कोंढा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.